ते देव वगैरे काढून वर लाईव्ह काढून दिला. तो वारुळामध्ये होता. वारुळामध्ये काढायला गेल्यानंतर सर्प एवढा मोठा होता की आसपासची लोक कोणी जवळ येत नव्हते. काय मी त्याला बंदिशी मारून माझ्यापासून असा आवाज, तो रात्री 12 वाजेपर्यंत आवाज येतो. सगळ्यांनी कानाने ऐकला. कसला आवाज? पूर्वीच्या लोकांनी खजिना दिलाय, त्यातला फक्त आपले घास उचलून द्यायचा ना, उदी पुराणामधला इंद्रजाळमध्ये तो मुद्दा आहे. त्याच्यावर मी भरपूर चांगले प्रयोग सांगितले. म्हणजे जी व्यक्ती लागली ती बोलते त्याच आवाज बदला. माझ्याकडे अशी एक ताकद आहे, मी डोक्यावरती हात मांडला की माणूस ऑटोमॅटिक मनात जी गोष्ट एखाद्याला लागला असेल, काय झालं असेल, बरोबर, तो हात मांडला तर ऑटोमॅटिकली बोलू शकतो. जो गोष्टीला विरोध करतो नाही, गोष्ट खोटी की माणूस काहीतरी मनाने करतं, हे करतं, असे भरपूर मला चॅलेंज करायला आले. तर मी त्यांना जी घडलेली गोष्ट आहे त्यांच्या घरच्या समोर, त्याला मेन कारण कुठे काय बसती की पितृदोष, सर्पदोष, पितृदोष आपण बोलतो, हा प्रकार होतो. तो प्रकार झाला. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते भरपूर लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. त्यांच्याकडे अघोरी विद्या आहे, कालभैरव विद्या आहे. त्या विद्याचा ते वापर करून लोकांची चांगल्या प्रकारे मदत करण्यासाठी प्रयत्न करतात आणि सेवा करतात लोकांची. तर आज आपण अशा व्यक्तीसोबत बोलणार आहोत आणि त्यांनी कशा कशा लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ते आपण बघणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. काय आपलं नाव? दादा सटवाजी पवार, बर, उर्फ मामा या नावाने मला ओळखतात. बर. आणि तुम्ही किती वर्ष झाली ही लोकांची सेवा करता? लोकांची 22-23 वर्ष झाली. 22 ते 20 वर्ष. आणि मूळ गाव कुठलं सर तुमचं? मूळ गाव माझं कर्जत, नगर जिल्हा. आणि पुण्यात कधीपासून आहात? पुण्यात मी तसं 2004 पासून आहे. 4 पासून. आणि जी तुम्ही लोकांची सेवा करता ती पुण्यामध्ये कुठून करता तुम्ही? पुण्यामधून मांजरी मधून. हडपसर. हडपसर मांजरी. बर. आणि तुम्ही जी ही सगळी विद्या करता, हे जे तुम्ही ज्या तुमच्याकडे साधन आहेत, ज्या कला आहेत, त्या कुठल्या कुठल्या आहेत? माझ्याकडे एक अघोरी, साबरी आणि मोहिनी ह्या तिन्ही विद्याचा मी वापर करतो. जास्त करून मी मशान विद्या, मशानजोगी ह्या तत्वावर जास्त काम करतो. जे मोठाली काम असतील ती मशानामध्ये करतो. बर. आता सध्याची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर भरपूर लोक भस्म लावतात. हा, बरोबर. चांगले चांगले कपडे घालतात, इस्त्रीचे वगैरे, एकदम टाकाटाक होऊन येतात. बरोबर. तुम्ही एवढं साध्या सिंपल पद्धतीने करा. मला सिंपल पहिल्यापासून सिंपल आवडतं, का तर जे ओरिजिनल आहे त्याला देखावा करायची गरज नसते. बरोबर. माझं पहिल्यापासून आपण जुन्या पद्धतीने साळवं. माझं रनिंग वय आता 43 चालू आहे. त्यामुळे मी सिंपल पहिल्यापासून माझा असाच वेश आणि सादर राहणं आणि गोरगरीब ज्यांच्या अडचणी येतात, पीडितांच्या, त्यांना अडचणीतून बाहेर काढणं, हे माझं पहिल्यापासून, मी ही सेवा माझी 22-23 वर्ष झालं चालू करत. बर. सगळ्यात पहिला अनुभव काय होता तुमच्या आयुष्यामध्ये? अनुभव मला असा आला की मी ज्या टायमाला मी काही गोष्टी बोलायला लागलो त्या टायमाला ते ऑटोमॅटिकली घडायला लागल्यानंतर मग मला असा एक माणूस भेटला, बप्पू मामा नाव आहे त्यांचं. तर त्यांनी मला काय केलं की घरच्यांना न माहिती करता मला शिक्षणासाठी त्यांनी बंगालला म्हणजे उज्जैनला घेऊन गेले. ते उज्जैनला गेल्यानंतर मी तिथं 2.5-3 वर्ष तिथं शिकल्यानंतर मला तिथं भरोसे म्हणजे अनुभव आले. मग त्यानंतर मला गावाकडे जायची इच्छा झाली. मग त्यानंतर ते मला जाऊ नको येऊ नको असं करून मग मी काय केलं, शेवट मी निर्णय ठाम घेतला की मला गावाकडे जायचं. का तर घरी आई वडील ते परेशान झाले. मग त्यानंतर मी इथं आल्यानंतर मला पहिल्यापासून जे मी बोलल तेच खरं व्हायला लागलं. मग मी काय करायला लागलं, ते तर चाललं होतं. मग त्यानंतर त्याचे पर्याय कसे काढायचे, ज्या प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा. मी बोलणं एवढं खरं व्हायचं, तुमचं नीट व्हायचं, पण परत जे तुम्हाला कसं असतं समाधान, बरोबर, समाधान ही महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी मी काय केलं, किंवा जी बाकीचं करते कृषी त्या पद्धतीने गेल्यानंतर माणसाला समाधान अजून असतं. का तर ह्यात विषय असा असतो की आपण जे सॉल्व्ह करणार ह्याच्यापेक्षा त्यांच्या मनाचं समाधान हे बी लय महत्वाचा विषय असतो, किंवा हे शिकून आलेत हे महत्वाचा विषय. त्यासाठी मी ते शिक्षण बी घेतलं. नाहीतर मी बोललो एवढीच माझ्याकडे कला भरपूर होते. आता पुतर मी जेवढं बोलत ते होतही होतं. त्रिकाल सत्य, मी जे बोललो नाही तर हे होणार ते होतं. आता पुतर घडत आलेलं. ही कृपा आहे गुरूंची मला. बरं. तर असं कुठल्या पीडित व्यक्तीचा अनुभव आता तुमच्यासोबत घडलेला आहे का, किंवा तुम्ही कोणाचा असा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय का, त्यातला एक अनुभव आम्हाला? बरोबर सर. एक पीडित व्यक्ती आली लेडीज माझ्याकडं. तर त्या लेडीजला असा प्रॉब्लेम झाला की ते ना घरामध्ये झोपले की ते काय करायचे, घरच्यांचं नरड दाब, कुठं उड्या मार, कुठं विहिरीकडे जा पळ, असं करून घरच्यांना तिने 4-5 महिने परेशान करून टाकलं होतं. मग त्यानंतर त्यांनी, काय वय होतं त्या लेडीजचं? त्या लेडीजचं वय असेल एक 22-23 वय असेल. तरुणच म्हणजे? हा, तरुण. त्याला एक लहान मुलगा होता एवढाच. आणि घरचे सगळे परेशान होऊन गेले. मग त्यांनी इकडे दाखव, दवाखान्यात दाखव, हे कर, त्यांना कुठं काय रिझल्ट आला नाही. मग एक त्यांना असं सुचवलं, माझं नाव असे मामा आहेत, जा तुम्ही त्या मामाकडं. मग मामा माझ्याकडे आल्यानंतर मी काय केलं, काय प्रॉब्लेम ती पाहिला. तर त्या बाईची मनस्थिती म्हणजे एकदम फार, का तर तिला आहे ना जी बाळातीन बाई असते ना ती लागली होती. लागल्यानंतर मी पाहिलं तर ती बाळातीन बाई, ती स्वतः काय नको, ती बाळातीन बाईने तिला ग्रस्त केलं. ती बातून बोलून तसं तिला घडायचं. ते काय बोलायची? ते असं विचित्र बोलायची की मला पाण्यात राहायचंय, मी 7 दिवस विहिरीतच बसणार आहे,
मी घरात एक बीट नीट ठेवणार नाही, मला तुमचं रक्तच प्यायचं आहे, असं अनेक गोष्टी बोलायच्या. नंतर ते नाही केले, स्वतःचा हात चावायचा असा प्रयत्न केल्यानंतर मग मला मी पाहिलं तर मी म्हणलं मी सॉल्व्ह करून देतो. त्यानंतर मी सॉल्व्ह करायला गेल्यानंतर ती आमच्यावर हमला करून परेशान करून टाकलं तिने. परेशान केल्यानंतर मग मी काय केलं, शेवट मी एवढं तिकडून शिकून आल्यानंतर मी मग कलेचा फायदा शेवट म्हणलं चलो पर्याय नाही. मग मी काय केलं, माझ्या पद्धतीने मी माझी बोट थोडं चाकूने कापलं आणि तिला रक्त पाडलं. म्हणलं बाई तू रक्त पाहिजे, तू रक्तच पी. रक्त पी म्हणलं, पाडल्यानंतर ते शांत पडले. शांत पडल्यानंतर त्यानंतर 6-7 दिवसानंतर आमुषा आली. मग मी जाऊन ते मशानामध्ये त्याचा थोडा सॉल्व्ह करून दिला. सॉल्व्ह केल्यानंतर ते ठीक झाली. पण ठीक झाल्यानंतर असं काय, मी त्यानंतर गुरुची जे माझ्या डोक्यात येतं ते मी बोलून जातो. मनानंतर काय कोणी बोलू शकत नाही. मग माझ्या डोक्यात आलं की शिवाय 3च वर्ष जगणार आहे असं माझ्या मनात आलं. मग मी घरच्यांना म्हणलं, हे माझी गोष्ट मला सत्वा लागली की बाबा सांगायचं का नको. मग त्यानंतर मी डायरेक्ट सांगून टाकलं. कोणाला? घरच्यांना? घरच्यांना त्यांच्या. म्हणलं असं असं आहे, ती नीट माझ्याकडे मी नीट करून दिलंय. कसं आहे, लहान मुलगा आहे, ते मलाच व्यवस्थित वाटतं एवढं. हा लहान मुलगा, दूध पिता मुलगा होता लहान. मग त्यानंतर मग ते मला ते पटाना. मग मी त्यांना सांगितलं की असं असं आहे, पण ते 3 वर्षानंतर मी काहीच भरोसा देऊ शकत नाही, हे जाणार. ते म्हणले का? म्हणलं तिला कसं तिच्या मागं आहे ना जे लागलंय, तिने काय केलंय, शारीरिक पिढा घुसली तिच्या अंगात आणि मानसिक ह्या दोन्ही गोष्टींनी ती विकृत झालेली. त्यानंतर तिच्या मेंदूला एवढं हे झालेलं आहे की ह्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही की हे. त्यानंतर म्हणलं हे काढले मी, पण ते अशा हावभाव करून परत तिला असा प्रॉब्लेम बी होऊ शकतो. ते म्हणलं ठीक आहे चालतंय. मग मी बोलल्यानंतर 3 वर्षाला माझ्या हिशोबाने 1-2-3 महिने कमी असतील, त्या टायमाला तिने सुसाईड करून घेतलं. बापरे. म्हणजे ती व्यक्ती गेलीच. नाही राहत, तर बोललं ते झालं शेवट. आणि तिच्या बाळाचं काय झालं पुढे? बाळ आता त्याचा वडील सांभाळतात त्याला. बरं. ह्याच्या व्यतिरिक्त प्रॉपर्टीचे वगैरे काय तुमच्याकडे प्रॉब्लेम आलेले आहेत का? भरपूर. बरं, त्यातला एखादा अनुभव? असं कात्रजचा माझ्याकडे असे मोठे बिल्डर आहेत, नामांकित बिल्डर आहेत, रोडचे काम करतात ते. तर त्यांचा असा प्रॉब्लेम आला की त्यांचे पार्टनर असतील आणि कोणी लीड असेल, असं त्यांचं काय वैर झालं असेल माहित नाही. मग त्यांनी काय केलं की त्यांचा जो आपण उमरा बांधतो म्हणतो ना, हा प्रकार त्यांनी काय म्हणतात? उमरा उमरा बांधणे एक पद्धत आहे. ते आमच्या विद्येमध्ये आगोरीमध्ये उमरा बांधणे एक पद्धत आहे. त्या पद्धतीनुसार त्यांचा उमरा बांधला. उमरा बांधणे म्हणजे काय होतं, उमरा बांधल्यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. आतली घरामध्ये बाहेरची लक्ष्मी आत जाऊ शकत नाही, तर घरात प्रॉब्लेम येऊ शकतात. बरोबर. पैशाला पैसा लागू शकत नाही. अशा हिशोबाने मग मी गेल्यानंतर काय झालं की माझे जोडीदार आहेत, त्यांनी घेऊन आले. त्यांना घेऊन आल्यानंतर ते आले, म्हणले असं असं महाराज असं असं झाले. मी म्हणलं महाराज नाही, मला मामा म्हणा आधी. पहिलं मी महाराज म्हणून घेत नाही मुद्दाम व्हायला, म्हणलं आधी मामा म्हणा. मग ते मामा बोलल्यानंतर मी म्हणलं असं असं आहे की तुम्हाला अशा लेडीजच्या तुम्ही नादी लागला होता. पण त्यांनी तुम्हाला प्रॉब्लेम काय सांगितला होता? त्यांनी प्रॉब्लेम सांगितले, हे प्रॉब्लेम सांगितलं की आमच्या घरामध्ये अक्षरशः आम्ही खायला मागितलं की आमचं सगळं गेलंय, एवढ्या गाड्या गोड्या गेल्या, जी स्टँडर होतं ती गेलं, सगळं गेलं. आता आमच्याकडं काही राहिलं नाही. हा एवढे अंगावरचे कपडेच आहेत. काय मी आलोय, माझ्या गाडी सकट आज स्वतःच्या गाड्या असून माझ्याकडे आता बसायलाच गाडी राहिली नाही. डायरेक्ट ह्या भाषेत बोलले. मी म्हणलं बघितलं ठीक आहे. मग मी त्यांना सांगितलं की बा असा मित्र आहे, तुम्ही 5-6 वर्ष पार्टनरशिप मध्ये काम केलं का? ते म्हणले आता भरपूर जणांसंग केलंय. मग मी त्यांना वर्णन सांगितलं की असा असा माणूस आहे, असा असा चेहरा आहे, अशी दाढी, असे असे कपडे, त्याचा शोक आहे, त्याच्याकडे अशी गाडी. मी इथपर्यंत बी सांगून टाकलं. ते म्हणले हा. मग ते म्हणले, मी म्हणलं आत्ता तुम्ही त्यांना फोन लावून विचारू शकता. मग ते माझ्यासमोर बसून फोन लावला. अरे तू कोणचे कपडे घातले? तर मी जे सांगितले तेच कपडे त्याच्या अंगावरती निघले. त्यांचा शक खरा ठरला. ते मला म्हणायचे, मी म्हणलं मी एवढं सांगू शकतो डायरेक्ट डिटेल. मी म्हणलं मी नाव सांगू शकत नाही, का तर मी तुम्हाला वर्णन सांगू शकतो. बरोबर. मग ते सांगितल्यानंतर त्यांचं ती खात्री पटली. मग ते म्हणले आता ह्याला करावं लागेल. म्हणलं एक आहे लोका, म्हणलं मी घरी येऊन तुमचं सॉल्व्ह करून देऊ शकतो. मग ते म्हणले ठीक आहे, कधी आता मामा? आत्ता चला. म्हणलं मला टाइम भेटेल त्या टायमाला मी येतो. मग जोडीदारांनी मला रिक्वेस्ट केल्यानंतर मी 4-5 दिवसानंतर गेलो. गेल्यानंतर मग त्यांनी मला विचारलं, मामा आलं का, हे आमचं घर असं असे, कुठं काय? मग मी गेलो. त्यांना एक नारळाचं झाड होतं छोटं. म्हणलं ह्या झाडापाशी असं असं विषय. ते म्हणले काय म्हणजे काय विषय काय? मी त्यांना सांगितलं इथं मध्ये आहे ना, जे तुमचं खुटवलंय, उमराजी बांधलाय, तो खुटवायसाठी त्यांनी काय काय वापरलं ऐका. त्यांना मी सांगितलं इथं 17 भाकरीत त्याच्या असं असं मांडलेलं, तसं मांडलेलं, एवढ्या एवढ्या दिवसापूर्वी मांडले, तुमच्या मागे ग्रदाशी कितके दिवसापूर्वी लागली. त्यांना ते सगळं पटलं. त्यानंतर म्हणले हे मामा काढायचं. म्हणलं दिवस मावायचा टायमिंग झालता. त्यांना म्हणलं आजचे दिवस मित्रापाशी मुक्का मारतो, मध्ये सकाळी येऊन काढून देतो. मग दुसऱ्या दिवशी मित्रापाशी गेलो मी. गेल्यानंतर मग त्यांनी 2-4 जण खाणारे वगैरे बोलवली. मग मी बंदिशी मारली. त्याला बंदिशी मारल्यानंतर ते खोदल्यानंतर तिथून जेवढा जी वस्तू निघली इतका भयानक वास आला की भयानक वास आल्यानंतर 4 जण चक्कर येऊन पडले. अक्षरशः 4 चक्कर येऊन पडल्यानंतर मग मी माझ्या पद्धतीने, माझ्या कलेने मी त्यांना सॉल्व्ह केलं. मग मी त्यांना
त्यांना मी एक सांगितलं की तुमच्या घरामध्ये पैसा तर सोडा, पण तुमच्या घरामध्ये तुम्ही बसल त्या ठिकाणी धुरा उडायचा का, तुमच्या नाकामध्ये अशी घाण शिरायची का. ते म्हणायचे आज वास आला पण आम्हाला इथून मग आम्ही घरात बसले कुठे आम्हाला धुळच वाटायची. मग ते काढल्यानंतर मग त्या दिवशी मी ते काढून माझ्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावून दिली. विल्हेवाट लावल्यानंतर ते म्हणले मामा आता ठीक आहे. मग मी म्हणलं तुम्ही ते धूळ वगैरे यायची त्याच्या मागचं कारण काय होतं मग? तो एक करणीचा प्रकार असतो. करणीमध्ये प्रकार आहेत ना, तसे करणीमध्ये 14 प्रकार आहेत कसे, आणि त्याचे पोट प्रकार 9 आहेत. अच्छा. हा तो विषय त्यातला प्रकार त्यांनी भरपूर जणांना दाखवलं, पण हे नेमके कशा पद्धतीने केली, तुमची उमरा बांधून केली म्हणजे असं चौकी बांधून केली, असे अनेक प्रकार असतात त्यात. नजर बांधून केले हे प्रकार असतात. मग त्यानुसार मी माझ्या पद्धतीने सांगितल्यानंतर त्यांना ते पडलं. मग मी म्हणलं तुम्ही आता माझ्या गादी या, बाकीचा विषय मी तुम्हाला करून देतो. मग मी माझ्या पद्धतीने जी बांधी वगैरे करायची असते ती मी करून त्यांना दिली. करून दिल्यानंतर मोजकेच एक 15-20 दिवसातच परत मला फोन आला, मामा तुमच्यामुळे आमचं थोडं रँक केला लागायच्या मार्ग आले की जे गेलेलं काम आहे माझं त्याचा मला परत फोन आलाय, पण ते रेटमध्ये परवडत नाही. मी म्हणलं साहेब सगळ्याच गोष्टी नफ्यासाठी नसतात, डायरेक्ट तुम्ही हे काम घ्या, चान्स सोडू नका म्हणलं. त्यांनी माझं ऐकलं, ते काम घेतलं. त्यानंतर त्यांच्या 1-1.5 वर्षात त्यांच्या भरपूर गाड्या होत्या, पण त्यानंतर त्यांनी 3 डंपर परत घेतले. रँकिंग लागलं. ते आत्ता बी मला फोनवर कधी बी मामा काय चाललंय, बरं चाललंय की एवढं बोलतात. कधी मी तिकडे गेलो तर भेटतात. आता हे जे सगळं त्यांचा प्रॉब्लेम होता त्या माणसांचा, तो किती वर्षापासून ते पीडित होते? ते पीडित कमीत कमी 1.5 वर्षापासून 1.5 वर्ष पीडित होते. ते परेशान झाले. म्हणजे 1.5 वर्षात त्यांनी घरातले सोफा सगळं बसायचं विकला होता पर्यंत परिस्थिती आली. ते कपडे आणि ज्या टायमात मी गेलो ते म्हणले मामा आम्हाला चहा, त्याची मिसेस बोलली की चहा करायचं सगळं आमची परिस्थिती नाही, एवढं झालं. मला वाईट मी म्हणलं तसं नाही, त्या चहापाशी काय नाही. मग मी मित्राला सांगितलं 1000 रुपये घे, काय लागते त्यांना आणायचं सांग, चहा तर त्याच्या घरी प्यायचं आहे. तसं केल्यानंतर मग चहा वगैरे त्यांनी आणला, पाजला, व्यवस्थित हे केलं. त्या तेव्हापासून म्हणजे त्यांचं रँकिंग लागलं. आता बी ते पाहिल्यासारखं भरपूर झालं. घर विकलं होतं, परत स्वतःचं घर वगैरे सगळं बांधलं. तुम्हाला ती प्रकरण माहित पडल्यापासून किती दिवस लागले हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला? त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला तसं तर 20 दिवस लागले, पण सगळं रँकिंग लागायला 1.5 वर्ष लागले. त्यांच्या परत गेलेल्या गाड्या उभा राहायला 1.5 वर्षात परत क्लिअर झाले. म्हणजे आता सगळं व्यवस्थित चाललंय आता. बरं. अजून एक कुठला दुसरा अनुभव की ज्याच्यामध्ये पीडित व्यक्तीचं तुम्ही चांगल्या प्रकारे काम केले असं? अशी भरपूर आहेत. एक असं उदाहरण घडलं होतं की एक लेडी झाली, ग्रस्त होती. तर तिच्या मिस्टरांना सांगितलं होतं की ते पहिले व्यसन असेल काय असेल, त्यांचं काय प्रॉब्लेम असेल, पण त्यांच्या पोटामध्ये दुखायचं, काय थोडं खाल्लं तरी पोटामध्ये दुखायचं. तर ते आल्याच्या नंतर ते म्हणले सगळे डॉक्टर दाखवले, असं झालं. त्या लागल्या तयार रडायला. मी म्हणलं अजिबात रडू नका, मी तुमच्या मिस्टरला नीट करून दिलं म्हणजे देईल, हा माझा शब्द. त्या म्हणल्या मामा नाही लय ते काही दाखवलं, लय झालं असं तसं. मी म्हणलं ताई माझ्या भरोसा आहे का? म्हणलं ठीक आहे. म्हणलं एवढं नाव ऐकलं तुमचं म्हणूनच मी तुमच्याकडे आले. म्हणलं ठीक, काही टेन्शन घेऊ नका. म्हणलं त्यांना घेऊन या. मग ते आल्यानंतर मी काय केलं, आल्यानंतर त्यांचं पाहिल्यानंतर तर त्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांना दुखण्याची बाधा नव्हती, पण त्यांचा प्रॉब्लेम होता की त्यांच्या पूर्वजांनी जी आपले पूर्व चेडेगोटे जे प्रकार होता ते आणून ठेवले होते, पण त्यांनी त्याला जे टायमाला खाद्य वगैरे असतं ते देत नव्हते. सेवा त्यांचंच पोट भरत नव्हतं. म्हणलं ह्यांचं पोट धरणारच ना, साहजिक आहे ना. मग तसं झाल्यानंतर ते माहीत झाल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं असं मी बसल्या सांगितलं, म्हणलं तुमच्या रानामध्ये असं झाडे असं हे आहे का? ते म्हणलं आहे मामा. म्हणलं असं झालं तसं झालं. म्हणलं तुमचं असा प्रॉब्लेम आहे ना तो, तर ते तिथे जाऊन सॉल्व्ह करावं लागेल, पण एक की ते केलं तरच होईल, नाही तर मी ते करू शकत नाही, का तर ती ताकदी फार खरतड टाकते ते. मग त्या बोलल्यानंतर ठीक आहे करू म्हणल्यानंतर मग ते म्हणले आम्ही खर्च करू, पण आम्हाला रिझल्ट कधी येईल हा महत्वाचा. मी त्यांना म्हणलं 3 महिन्याचं टायमिंग दिलंय. किती? म्हणलं काम तुमचं महिन्यापर्यंतच होईल, पण मी सांगताना 3 महिने सांगतो, का आता मी 3 अमावस्याची गॅरंटी देतो. काय होतं, एखाद्या टाइम मला अडचण येऊ शकते, एखाद्या टाइम पुढच्याला लीड असेल त्याला MC ब्रेड चालू असू शकतो, त्या टायमात ते काम मला मशानामध्ये मला करता येत नाही, म्हणजे जे रेल. त्यामुळे मी 3 अमावस्याला तो प्रॉब्लेम येऊ शकत नाही. ह्या हिशोबाने मग मी त्यांना सांगितल्यानुसार मग त्यांना रिझल्ट आला. ते म्हणले पण आता आमची कंडिशन फार बॅड चालली. मी म्हणलं मी 6 महिन्याची तुम्हाला बांधी करून देतो, की 6 महिन्यात जर केलं तर ठीक आहे, नाही तर तो त्रास तुम्हाला परत चालू होईल. मग त्यांनी एक 3-4 महिन्यात केल्यानंतर तिथे गेल्यानंतर ते बोलले. मग तिथे गेल्यानंतर त्या देवाचा कार्यक्रम वगैरे केला आम्ही. कार्यक्रम केल्यानंतर मी त्यांना म्हणलं असं मला वाटतंय की ह्या देव एक नसून तुमचा गुप्त देव आहे. तर ते म्हणले असं कसं काय मामा तुम्हाला वाटतं? म्हणलं मला तुम्ही काहीतरी लावड बोलताय, मला तर वाटतं. मग त्यांनी ते सगळी स्टोरी सांगायला चालू केली की असा होता ह्या गावात. काय होती स्टोरी एक्झॅक्टली? त्यांनी काय सांगितलं की तिथं चेड आमच्या पूर्वजांनी आणला होता, पण पहिले गावाचे जुने लोक फार विचित्र होते. मग त्यांनी काय केलं, त्या भीतीपुढे कुठं ठेवला आणि त्याची पूजा न झाली तो कुठं ठेवला हेच त्यांना माहित नाही. माहित नसल्यानंतर मग त्यांनी काय केलं,
माहित नसल्या म्हणले मामा तुम्ही दाखवून द्या. मी म्हणलं ह्याच्या आधी किती जण आले तिथं बघायला. मग त्यांनी सगळी हिस्ट्री सांगितली. भरपूर जण आलते इथं, टिकाव टाकाय गेल्यानंतर जाळ व्हायचा, असं व्हायचं तसं व्हायचं. त्यांनी भरपूर म्हणले, भरपूर जाणकर लोक आणले आम्ही, भरपूर भक्त आणले, त्यांना काही झालं नाही. म्हणलं झालं नाही, मी करायचा प्रयत्न करू शकतो, ही ताकद आपट आहे, प्रयत्न करतो, यश येईल नाही येईल हा विषय पुढचा राहील. मग मी प्रयत्न केला, त्याला 7-8 महिन्याचा कालावधी गेला. मग त्यानंतर ते म्हणले मामा आम्हाला हे काम करूनच द्या, त्याशिवाय आम्हाला समाधान लागणार नाही. कारण आमच्या वडिलांची बी इच्छा होती, आमच्या पंजांची होती ना, आमची तर इच्छा आहेच की तो देव आम्हाला वर काढायचा, पण आता तर कोणाला काढता आला नाही. आमच्या 2-3 पिढ्या गेल्या वर निघलं नाही. म्हणलं मी काढून देतो. काढून दिल्यानंतर मी गेल्यानंतर तो काढला, निघला. पण प्रॉब्लेम असा आहे की माझ्या गुरुची एक शपथ आहे मला, की दिवस मावळल्यानंतर कोणचं कार्य मशान सोडून बाहेरचं कार्य करायचं नाही. म्हणजे दैविक कार्य तर करायचं नाही. आघोरीमध्ये चालतं आमचं रात्रीचं, आमचं आघोरीमध्ये रात्रीचं चालतं, मशान विद्युत रात्रीचं सगळं चालतं. मग त्यानंतर मी प्रयत्न केल्यानंतर मला असा फटका बसला की अक्षरशः की 3 महिने मी रिटर्न म्हणजे अक्षरशः तिथले मी अंधाराचं काम केलं तर माझ्या घरात 3 महिने अंधार पडला अक्षरशः. मी एवढा म्हणजे एवढं सगळं असून मला 3 महिने लाईट घेता नाही. बापरे. पण ते तुम्ही काम जे केलं ते झालं का सक्सेसफुल? आता बी ना ते देव वगैरे काढून वर लाईव्ह काढून दिला. तो वारुळामध्ये होता. वारुळामध्ये काढा गेल्यानंतर सर्प एवढा मोठा होता की आसपासची लोक कोणी जवळ येत नव्हते. काय मी त्याला बंदिशी मारून माझ्या पद्धतीने असा आवाज, तो रात्री 12 वाजेपर्यंत आवाज येतो. सगळ्यांनी कानाने ऐकला. कसला आवाज? सर्पाचा आवाज, फुसकारा मारलेला आवाज आहे ना, तर कमीत कमी तिथे 100-200 लोक होते, तेवढे ते ऐकत होते. मग त्या तेव्हापासून मग ते एकदम घरसारखे झाले. मग एक तर ते देवाला मानणारे नव्हते, म्हणजे त्यांचे बांधभाव की सगळे असतील ना बाकीचे, ते मानत नव्हते. ते मला माझी परीक्षा घ्यायला आले. मी म्हणलं असं नाही. ते म्हणले असं तसं, आम्ही फक्त एका देवाला म्हणतो, आमच्या देवाला म्हणलं नाही, तुमचं असं असं तसं मी सगळं सांगितलं. तेव्हा पण ते फॅन झाले. ते म्हणले की तुमच्यासारखा माणूसच आतापर्यंत आम्हाला भेटला असता तर आमच्या वडिलांची बघण्याची इच्छा होती पूर्ण झाली असती. आम्हाला तुम्ही उशिरा भेटली. म्हणलं जी गोष्ट असती काळी वेळेला अशी काही गोष्ट घडत नाही. बरं, मग तुमच्या घरी काय प्रॉब्लेम झाला? माझ्या घरी प्रॉब्लेम असं झालं, माझं स्वतःचं घर असून सगळं असून मला बघ लाईट बिल आलं नव्हतं. काय लाईट बिल येत नव्हतं. मी 2-3 वेळा हे केलं तर मीटर काढून गेल्यानंतर मी 1 टाइम पैसे भरायला गेलो, पण 3 महिने मीटर लागला नाही माझ्या घरी. काही ना काही प्रॉब्लेम. हा दिवा तिथला मी दिवा इजो म्हणजे त्या तिथला कसं ते वारुळ रात्रीचं फोडलं ना मी, ते घर मोडलं तर मला घर सोडायची पाळी आली. लाईट नसल्यावर कसं राहू शकतो माणूस? बरोबर. आता तुम्ही जी लोकांची कामं करता त्याची काय फीज वगैरे कशी काय घेता? फीजचं असं आहे, मी कसं शेवट घर चालवायचं काय ना काय लागतं. बरोबर आहे. मी कसं आहे सुरुवात म्हणजे जे आता पहिल्यापासून रोड माझा का जे शक्तीनुसार देता येईल ते, पण ज्या वस्तू लागणार आहेत मी काय बोलतो की तुम्ही घेऊन या, मी करून देतो. कसं मला जाणं येणे, मला परपंच हिशोबाने तुम्ही विचार करा. बरोबर. असं म्हणजे कसं एखाद्याला आपण जे येणार आहे समोरचा तो अडचणीतला येतो आपल्याकडे. बरोबर. जर आपण जर त्याला मोठी मोठी फी सांगून त्याला अडचण आणू शकत नाही ना परत, मग आपण आपला फायदा काय की जो आपल्याकडे अडचण सॉल्व्ह करायचं आपण त्याला अडचण बनत असला तर फायदा काय नाही त्याचा. बरोबर. मग त्यासाठी मी काय करतो, शक्ती बऱ्याच विषय कटू मुद्द्याच्या तो वस्तू लागतात. कोणत्या गोष्टी तुम्हाला तर माहिती, साधी भाजी बनत म्हणजे त्याला 4-5 वस्तू लागतात. तसं वस्तूशिवाय तर काम होत नाही. मग मी डायरेक्ट असं बोलत असतो ही लिस्ट घ्या, त्या वस्तू कुठून बी आणून द्या, मला जाणं येणं आणि माझं काय असेल तुम्हाला हिशोबाने देता येईल ते तुमच्या परिस्थितीनुसार द्या. अशा तत्व मी कामं करतो. आणि जर समजा कोणाची काहीच परिस्थिती थोडे पण म्हणजे 20-30 रुपयाची पण परिस्थिती, मी पदर पैशांनी कामं करून दिलेत. माझ्या पदर खर्चाने जे मला यातून 2 रुपये भेटतात ह्यात मी 7-8 लोकांचे लग्न करून दिले गोरगरिबांची. बापरे. त्यांचे आता बी माझे नाव काढत का तर त्यांचं चांगलं झालं, हे महत्वाचा विषय. आणि दुसरी गोष्ट अशी की बस एखादं आश्रम वगैरे असेल तर मी सरळ हाताने मदत करतो. एखादा म्हणलं माझं असं कार्य नडले, जे आपल्या शक्तीनुसार, असं नाही म्हणत की मी मोठ्यालेच हे करतो, असं नाही, जे आपल्याकडे आहे फक्त मी कोणाला नाराज करून पाठवतो. आता तुम्ही करता आगोरी विद्या, स्मशान विद्या वगैरे तुम्ही करता, तर भरपूर काय अशी लोक पण आहेत की ते लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. पण एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की परत त्या व्यक्ती दुसरीकडे कुठं न जातं परत त्याच्याकडे यावं, म्हणून ते पुढची पण सगळी योजना आखून ठेवतात. तसं काय प्रकार तुमच्याकडे केला जातो का? आपण आहे ना आतापुतवर आपण चांगलेच कार्य केले. मला वाईट कार्य करायचं बाबा ह्याला असं करायचंय, ह्यासाठी माझ्याकडे भरपूर कार्य आले. किती भरपूर, लाखो रुपये द्यायला तयार झाले. मी तयार नाही झालो. मी काय बोललो की एखाद्याच्या प्रपंचा मोडून एखादा समज तो आता एखादा व्यक्ती चांगलं चाललंय त्याचं वाटोळ करून माझे लेकर मला काय नाही सांभाळणार. बरोबर. समज एखाद्याच वाटोळ केलं मला नीट काय होणार, चांगलं करून चांगलं होत नाही तर वाटोळ करून पुन्हा चांगलं झालं. ह्या हिशोबाने मी वागतो. एखादा आलं म्हणलं एवढे पैसे ह्याचा वाटोळ करायला माझ्याकडे थांबू नको, या चहा पिऊन निघ, आले रस्त्याने तू जा, हे तत्व वापरू. चांगलं एखाद्या समज कुणाचं नवरा बायकोचा वादिवाद असेल, बरोबर, नवरा बायकोचा वादिवाद असेल, त्यांचं जमत नसेल, मी त्यांच्यासाठी मोहनी विद्याचा प्रयोग करतो, नाही असं नाही.
की मोहनी विद्या समज मी बाजूला घेऊन बा या असं एखाद्याची बायको समज रिअल, पण असं बाहेरची झाली ना की ही मला बाईक पडते तिला औषध द्या, मी हाकलून देतो डायरेक्ट अक्षरशः. का चांगल्यासाठी माझ्याकडे भेटल, म्हणजे मला आता बरोबर ब्रँड की मामा हा चांगलाच, आता बरोबर मामा चांगलेच कार्य करतो. आता बरोबर असे भरपूर महाराज आहेत की पैशासाठी चांगलं चाललं की परत त्याला कुठेतरी काडी ठेवून द्यायची, परत त्याला बरबाद करायचं. चांगलं चालले परत मला एवढेच पैसे दे तेवढेच पैसे, म्हणजे चांगलं करून मी त्याला सुखी जगून द्यायचं नाही, त्यात उपयोग काय होतो. बरं, आता हे तर झाले सगळे बाकीचे अनुभव. असा कुठला तुमच्याकडे पीडित व्यक्ती आली होती का की लग्न ठरत नाही किंवा लग्न जरी झाले तरी बाळ होत नाही, ते बाशिंग बांधतात वगैरे, तशातला काही एक अनुभव आहे का? भरपूर आहेत. त्यातला एखादा अनुभव? त्यात बरेचसे प्रॉब्लेम असे येतात की लग्न न जुळणे ह्याच्या मागं मेन कारण असतं की बऱ्याच जण काय असतं की पितृदोष, म्हणजे विषय थोडक्यात एखाद्याचे वडील आहेत, मुलगा आहे, त्यांना मुलाचं लग्न पाहावी इच्छा असते, बरोबर. अशा अधुऱ्या यांनी भरपूर असे ऍक्सिडेंट म्हणा कशाने भरपूर लोक जातात. त्याला मेन कारण कुठे काय बसती की पितृदोष, सर्पदोष, पितृदोष आपण बोलतो, हा प्रकार होतो. तो प्रकार झाला. पितृदोष झाल्यानंतर लग्नाचा योग येत नाही. एका बघायला गेलं मुलीला पटलं तर मुलाला पटत नाही, अशा भरपूर गोष्टी भरपूर आल्या माझ्याकडे. मी त्याच्यावर बी मुद्दे काढून दिले. लोक काय म्हणतात, नाशिकला जा, नागबली घाला, 50,000 घाला, तसलं काहीच नाही. मी त्यांना सिंपल उदाहरण देतो. त्याला काय अवघड आहे, जे जुना आपल्याकडं इंद्रजाळी विद्या आहे, पूर्वीच्या लोकांनी खजिना दिलाय, त्यातला फक्त आपले घास उचलून द्यायचं आहे ना, अवघड काय. मी डायरेक्ट भरपूर जणांना सांगायचं, त्याला प्रॉब्लेम पितृदोष सॉल्व्ह करायला काहीच लागत नाही. फक्त 7 शनिवार, काय 7 शनिवारी पिंपळा जावं, कशाचं पान घ्यायचं, काय भात आणि दही आपल्या घरावरती ठेवायचं. किती 7 शनिवार हे प्रयोग केला, जर रिझल्ट नाही आला तर त्याला जबाबदार मी. 1 रुपया लागतो त्याला नाही, भात तापून घरात बनवतोच. एवढीच गोष्ट, त्याला काहीच अवघड. एवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत. ह्यांनी त्या प्रॉब्लेम पितृदोषमुळे असे प्रॉब्लेम होतात, घरात कलह तयार होणे, हे लग्न न जमणे, अशा भरपूर गोष्टी की मुलांनी आपल्या अपेक्षेनुसार वागणे, असे म्हणजे पितृदोष घरात. म्हणजे थोडक्यात ती कसं असतं, नकारात्मक ताकद घरात तयार होते. का तर पितृदोष म्हणजे पुढच्याचा आत्मा घुरपळत राहतो, नाही याला माझ्या मुलाचं काय असं, बरोबर. माणसाचं देह जातो पण आत्मा तर राहतोच. आत्मा तर रिअल, त्याला शास्त्र सगळं थकले की आत्मा आहे, बरोबर. त्यामुळं तो आत्म्याला मोक्ष देण्यासाठी हा पर्याय कसं की मी माझ्या मनचं नाही सांगत, पोथी पुराणामधलं इंद्रजाळमध्ये तो मुद्दा आहे. त्याच्यावर मी भरपूर जणांना प्रयोग सांगितले. 1 रुपया न देतात नाही झाले की बाबा नारायण नागबलीला तू इथून नाशिकला जायचा, 50-60 कोण तरी व्याजावरती घ्यायचा, त्यास एवढं करून बघ, नाही झालं तर जाऊ शकतो, बरोबर. ज्याला त्याला मार्ग मोकळा शेवट. बघ माझ्याकडे मुद्दा आहे, एवढं होईल, तुला करत असलं कर, होऊन जाईल. असे भरपूर वेळा सॉल्व्ह करून दिले आपण. बरं, आणि भरपूर लोक अशी पण असतात की कोणाला कुठला तरी आजार झाला किंवा बेडवर पडू नये, आणि भरपूर ठिकाणी दाखवलं, डॉक्टर म्हणतात की काही नाही, नॉर्मल आहे, तरी पण त्या व्यक्तीला प्रॉब्लेमच येतात. त्याच्यातला एक असा अनुभव की तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला येतो? ऐका ना सर, मी ना हात हातामध्ये दिला आमचे, म्हणजे मी त्यातला अभ्यास केलेला आहे. नाडी परीक्षणमध्ये मी 2 मिनिटात तुम्हाला काय प्रॉब्लेम सांगू शकतो. नाडी परीक्षण होतं, यात कसं असतं, पित्ताचे प्रकार असतात. मग असतं नाडीचं ठोक्यावरती पित्त दोष, म्हणजे मेन कसं असतं पित्त, ह्याच्यावर सगळी आपली कला असते. ते चेक केल्यानंतर प्रॉब्लेम 2 मिनिटात आपल्याला सॉल्व्ह करता येतो. दुसरी गोष्ट असती की बरेच जणांना प्रॉब्लेम काय होतो की बरेच लोक काय करतात, दुसरीकडे गेले की तुला चारले वगैरे अमकं तमकं, असे भरपूर अनेक गोष्टी, बरोबर. ते बी चालतं नाही असं नाही, म्हणजे कसं कुणी कोणाला देखवत नाही, ते होतं तो प्रकार. मग त्यात बऱ्याच वेळा काय होतं, ते चारल्यानंतर मग माणसाचं पोट दुखणं, मन विचित होणं, मान कंबर दुखणं, माणसाचं वेगळ्यासारखं निराश वागणं, अशा भरपूर गोष्टी घडतात. मग मी त्यासाठी काय केलं, असे भरपूर माझ्या गोष्ट, मग मी त्यातला थोडा अभ्यास केल्यानंतर मग मी काय केलं, ह्याच्यावर पर्याय काय. तर मी डॉक्टरांचा भरपूर चालला, म्हणजे आयुर्वेदिक मित्र आहेत माझे डॉक्टर बी, त्यांचं मी ते मार्गदर्शक बी आहे. मग ते काय बोलले की आपण गाडीची सर्व्हिसिंग, बरोबर, आपण 2-3 महिने सर्व्हिसिंग करतो. का करतो, गाडी व्यवस्थित राहा, तसं आपलं पोट बी साफ होणं गरजेचं असतं. मग त्यांनी मला भरपूर औषध सांगितलं, इच्छा भेदी वगैरे असे औषध सांगितले. बघा ते लिमिट प्रमाण त्या माणसाच्या प्रकृतीनुसार चेक करून देता आलं पाहिजे. ते नाडी कळायला पाहिजे, हे महत्वाचा मुद्दा आहे. द्यायला तर वस्तू औषध आणून कुणी देऊ शकतो, डॉक्टरकडेच का जातो आपण, तसं त्यातलं कळायला पाहिजे. मग त्यासाठी मी 3 महिन्याचा तो कोर्स केल्यानंतर मी त्यातलं बऱ्याचपैकी शिकलो. मग मी काय केलं, आपलं आयुर्वेदिक, रेडीमेड आयुर्वेदिक, आपलं झाडपाला, ह्या गोष्टीचे मी सगळा अभ्यास करून मी त्याचा कॉम्बो बनवला की आपल्याकडे जो माणूस येईल, बाहेरचा विषय असो, करणे असो, पितृदोष असो, त्याला अनेक काय पीडित असो, अगर पिढा लागले असो, भूतकेत लागो, काय जे होईल, हे पर्याय सगळे काय असं, मग त्याला माणसाला नीट करायचं, हे माझं टार्गेट होतं. की माणूस काय म्हणतात, चांगलं झालं तर नाव काढतं, वाईट गेलं की तो माणूस फसवणार आहे, बरोबर. हे आपल्याला म्हणजे पहिल्यापासून मी सिंपल राहणं, आपण कधी पहिल्यापासून कोणाचं ऐकून घेतलं नाही. मी स्पष्ट बोलत असतो, हो का, तुम्ही 2 रुपये मी तुम्हाला खर्च करायला लावतोय, बरोबर, तुम्हाला जर फरक नाही पडला, तुम्ही जे औषधाला पैसे घातले ते सगळं तुमचे मी माघार देऊन टाकतो, पण मला पाठीमाग शिवाय नको. हे माझी खासियत आहे.
का तर म्हणजे असे दिलेत का तुम्ही रिटर्न पैसे? अशी द्यायची पाळी आलीच नाही. आणि जरी बऱ्याच जणांना रिझल्ट येऊन बी म्हणले ना की बाबा मला नाही मामा तुम्ही म्हणले तेवढं नाही, फरक आहे पण तुम्ही जे सांगितलं तेवढं नाही झालं. बाई बघ मी अशी गोरगरिबांची लग्न केले आणि तुझ्या 10-5 रुपयाने मला काय होणार, हे तत्वाने मी चालतो. बरं, तर हे होते सगळं तुमचे अनुभव आणि ह्या होत्या सगळ्या तुमच्या विद्या. हा बरोबर. आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर काय तुमचा नंबर वगैरे काय म्हणजे किंवा काय ऍड्रेस काय की तुम्हाला किंवा तुमची भेटण्याची वेळ वगैरे कसं कॉन्टॅक्ट करावं? भेटण्याची वेळ मी मोबाईल नंबर देऊ शकतो. भेटण्याची वेळ 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत मी भेटू शकतो. बरं, वार वगैरे कुठला? वार म्हणजे मी सोमवार आणि शनिवार सोडून कंटिन्यू पाहतो. बरं, तर मित्रांनो हा होता मामांचा पॉडकास्ट. आणि पॉडकास्ट सुरू व्हायच्या आधीच आपण त्यांच्या बरोबर बसलो, त्यांची पूर्ण टीम बसलेली. सर मला एक अजून बोलायचं होतं, एक 2 शब्द बोलू? बोला. आपल्याकडं जी माझी गुरुची ताकद म्हणजे गुरुचा मोठेपणा, का तो गुरुमुळे मी इथे त्यांचा मोठेपणा. माझ्याकडे अशी एक ताकद आहे, मी डोक्यावरती हात मांडला की माणूस ऑटोमॅटिक मनात जी गोष्ट एखाद्याला लागला असेल, काय झालं असेल, बरोबर, तो हात मांडला तर ऑटोमॅटिकली बोलू शकतो. जो गोष्टीला विरोध करतो ना, ही गोष्ट खोटी की माणूस काहीतरी मनाने करतं, हे करतं, असे भरपूर मला चॅलेंज करायला आले. तर मी त्यांना जी घडलेली गोष्ट आहे त्यांच्या घरच्या समोर जी व्यक्ती लागली असेल, समज जेंट्स असेल त्याला लेडीज लागली असेल, त्या लेडीजच्या आवाजात जेंट्सच्या ह्यातून आवाज मी तोंडाने आवाज असते घरच्यांना ऐकायला होतो. बाहेरच्या असं नाही की मी दाखवायसाठी करत नाही, मी फक्त समोर घरच्या नातेवाईकांना मी दाखवतो ह्याला प्रॉब्लेम काय झाला. समज बऱ्याच ठिकाणी काय होतं, एखादी बाईने आमकं केलं तमकं केलं, ते लागलं ठिकाण, समज एखादी बाई अर्ध्यावर गेली, एखाद्या जंटला लागली पण त्याला मागणी काय, मग हे येड्यावानी का करतो, एखादं काय म्हणतो मी तिला नादच सोडत नाही, आमकंच होत नाही, असे अनेक प्रकार होतात ना येड्यासारखं करून. त्या टाइमला हो कुणाच्या नाद लागला काय करतो, ही मी डोक्यावर हात मांडल्यानंतर तो पोपटासारखा मी बोलाय बी लावलेला. म्हणजे जी व्यक्ती लागली ती बोलते त्याच आवाजात बोलायला लावते. बापरे. असं नातेवाईकात लाईव्ह मी असे हजारो लोकांना लाईव्ह करून टाकतो. आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का तुमच्याकडून? हा, का तर विषय कसा असतो, मेन मुद्दा कुठे येतो, तुम्हाला जी त्रास झालाय, बरोबर, डॉक्टर ज्या टायमाला सोनोग्राफी सगळ्याचे टेस्ट करेन त्या टायमाला प्रॉब्लेम कळतो. तसं मी काय करतो, ज्याला जी व्यक्ती लागले पीडित आहे त्याला जी बाहेरची ताकद लागलेली ती ताकद त्या आवाजात बोलते. जेंट्स असले तर लेडीज आवाजात, लेडीज जी लागली त्याच आवाजात बोलते. असे बी माझ्या आतापर्यंत मला अनुभव आले ते, आणि मी ते केलेलं आहे. मी काय केलं की हे मला म्हणजे मी काय केलं, मी शिकताना मला ज्यांनी शिकवलं ती इंद्रजाळामध्ये मी वाचलं होतं, पण मला ह्या गोष्टी विश्वास नव्हता, असं नाही होऊ शकत हात मारल्यानंतर. मग मी मला आपण ट्राय घ्यायला काय लागतं, मग मी असं आपलं सहज ट्राय म्हणून घेतलं. 1-2 कस्टमर आले म्हणलं आपण हा बी पर्याय बघू करून, तर केल्यानंतर ते सक्सेसफुल झाले. त्यानंतर मग मी बरेचसे कस्टमर असेच करायला लागलो. किंवा रिअल कंडिशन, का तर उघड काय होतं, आपण सांगणं आणि समोर ऐकण्यात फरक आहे भरपूर. स्वतःच्याच माणसं तोंडातून सगळं ऐकाय भेटतं. आणि ती जी व्यक्ती समजा लागली असेल तर त्या व्यक्तीला तुम्हाला काढायला किती वेळ लागतो? काढायला मी 1च दिवस लागतो, मला जास्त लागत नाही. ते भरपूर लोक म्हणतात ना की ह्याच्यात खूप मुरलेली गोष्ट आहे, 5-6 वर्ष आले आता त्याची ताकद वाढलेली, तर आता निघायला टाइम लागत 4 महिने, 5 महिने, 6 महिने, तर असं तुम्हाला किती वेळ लागतो? मग मला 1 घंटा भरपूर झाला, त्याच्यात ते निघून जातं. 1 घंटा भरपूर झाला मला. आणि ते जो माणूस पीडित आहे तो आल्यानंतर त्याला मी हाय रिअल कंडिशन, तो ग्रस्त्याला धरून आणा नाही तर बांधून आणा, मी त्याला डायरेक्ट स्वतःच्या पायाने चालत लावू शकतो. आणि तुम्ही घरी पण जाता का लोकांच्या प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह? कसं मोठा घरचं समज कसं असतं, घरची बांधी वगैरे असेल, समज घराचा एखाद्याचा प्रॉब्लेम असतो, उदाहरण तुम्हाला मग ते सांगितलं मी कात्रजचं, तसं जो मोठा प्रॉब्लेम असेल तर मी जाऊ शकतो, पण छोट्या प्रॉब्लेमसाठी नाही जाऊ शकत. लोक तुमच्याकडे यायला तसं मी घरी बसूनच जास्त करून करतो, बाहेर वयाच्या हिशोबाने होत नाही. ज्या टायमाला यंग होतं त्या टायमाला मी जात होतो, आता माझं ट्रॅव्हलिंग वगैरे होत हा, त्यामुळे मी नाही. आता ज्याला अडचण आहे तो येतो, मी सॉल्व्ह करून देतो, जे खुशीन दिन ते घेतो, ह्या हिशोबाने चालले. बरं, तर मित्रांनो हा होता मामांचा पॉडकास्ट. आणि आजचा पॉडकास्ट खूप सुंदर झालेला आहे. तेही इथं बसले, त्यांची पूर्ण टीम इकडे बसलेली आहे. पॉडकास्ट व्हायच्या आधी आपण त्यांच्यासोबत 1 ते 1.5 तास चर्चा केली. त्या चर्चेतनं आपल्याला एवढंच कळलं की मामा खूप साधे बोळे आहेत, त्यांना कुठल्याच गोष्टीची लालच नाही, आणि ते लोकांना डायरेक्ट कनेक्ट होतं. म्हणजे लोकांनी डायरेक्ट त्यांना फोन केले, मेसेज केले तर ते डायरेक्ट स्वतः बोलतात, त्यांची पूर्ण टीम बोलते आणि लोकांचे पहिले प्रॉब्लेम ऐकून घेतात. पैशांचं वगैरे पहिलं काहीच बोलत नाहीत ते, आणि जशी लोकांची द्यायची इच्छा असेल तसे ते देऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पैशांचे ते काय करतात, तर त्यांनी आत्तापर्यंत खूप गरीब लोकांची लग्न लावून दिलेली आहे. त्यांचं सोशल वगैरेही चांगल्या पद्धतीने आहे. खूप जनावरांना वगैरे ते खायला प्यायला घालतात. म्हणजे जे तुम्ही त्यांच्याकडे देताय तर तुमच्या पण पैशांची कुठं ना कुठं चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी जात आहेत. तर हे तुमच्या लक्षात असू द्या. आणि फक्त सरांना जास्त त्रास नका देऊ आपल्या मामांना. जर तुमचा खरंच जेन्युनला काय प्रॉब्लेम असेल तर फोन करा त्यांना, नक्की कधीही फोन करा. त्यांचा जो टायमिंग आहे सकाळी 9 ते रात्री 10 मध्ये त्यांना फोन करा. भेटण्याची वेळ घ्या, त्यांना भेटा जाऊन, आणि तुमचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील हे त्यांच्याकडनं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. आणि त्यांची पूर्ण कॉन्टॅक्टची डिटेल आपण कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे, तुम्ही त्या नंबरला त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता.
तर आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.